टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवढा घेत चारही जण खदाखदा हसतानाचे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत. संशयित बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे का? तर हो, बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. खून, दरोडे, सतत होणाऱ्या गुंडांची दहशत हे नित्य बीडकरांना झालेलं आहे. बीडमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटना देखील सर्रास होताना दिसत आहेत. बीडमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. 4 मित्रांनी एका मित्राला घेऊन चक्क त्याच्या हाताची बोटं छाटल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या घटनेमुळे बीड शहरात पुन्हा दहशतवादाचा वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे. कोयता, कोकरे, चंदूर दाखवा मित्राला धमकी देऊन त्याच्या हाताची 4 बोटे छाटण्याचा प्रकार बीडमध्ये घडलेला आहे. आणि ज्याने मित्रांना जाब विचारला त्याच मित्राची मित्रांनी बोटे छाटली आहेत. आणि हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. छटतानाचा व्हिडिओ देखील या आरोपीने सर्रास सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना आहे. व्हिडिओमध्ये संशयित आरोपी काय म्हणताय ते बघा. त्यांचं हिंदी संभाषण होते. एक शिबी अरे टोच नहीं तसे तू उधर से भोपाल में मुंडी पे मारता इधर ला मैं गांड में मार छोड़ नीचे बैठ जा बहन की जूत अरे खींचूंगा ते त्याला खाली बसायला सांगतो. त्याचा दुसरा मित्र देखील आईवरून शिवी देत असतो. त्याला खाली बसायला सांगतो. संबंधित पीडित संशय त्याला सॉरी भैया मुझे माफ करो असंही म्हणत आहे. तिसरा संशयित त्याच्या पाठीमागून वारकर देवाचं नाव घेत 4ही जण खदाखदा हसतानाचं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत. संशयित पीडिताला गांजा पिण्यासाठी देखील प्रवृत्त करतानाची चर्चा करत आहेत. आणि हा व्हिडिओ आपण नीट पहा. शेख अलीम या पीडिताला या चौघांनी घेतलेला आहे. या चौघांच्याही हातात कोयता, सत्तूर, कुकरी असे धारदार शस्त्र आहेत. यातला प्रमुख आरोपी शेख अनीस याचा मित्रच आहे. धमकावल्याचा व्हिडिओ काढत संशयित आरोपीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. शेख अनीसने या सर्व प्रकरणाचा जाब विचारला असता त्याचा राग मनात धरत 4ही आरोपींनी अनीसला अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण करीत त्याच्या हाताची 4 बोटं छाटली आहेत. आणि या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यात संशयित 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर 3 मित्र फरार आहेत. बीड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वर्चस्वासाठी मारहाण करणं, त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणं, गुन्हेगारांच्या टोळ्या बनवणं, एखाद्याला धमकावून त्याला मारहाण करणं, हा प्रकार सध्या सोशल मीडियावर आणि त्याचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणं, असा गुन्हेगारीचा स्पीड पॅटर्न सध्या चर्चेला जात आहे. अशा घटनांमधून नव्या गुन्हेगारांच्या टोळ्या तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे ही गुन्हेगारी वृत्ती जर वेळीच मोडून काढायची असेल तर पोलिसांनी कठोर पावलं उचलायला हवीत असं नागरिकांचं म्हणणं आहे. BBS न्यूजसाठी अमर सोळंके. इधर से मार गांड पे मार तू गांड पे मार अरे टोच नहीं तसे इधर ला तू उधर से भोपाल में मुंडी पे मारता इधर ला मैं गांड में मार छोड़ नीचे बैठ जा बहन की जूत अरे खींचूंगा फिर और झालेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुलाला जणांना अटक झालेली. हां, शेख आशिफ शेख अनीस या व्यक्तीला काही 3 इसम मारतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून पेठगड पोलीस ठाण्याला CR नंबर 212/2025 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे. उर्वरित आरोपीचा शोध घेऊन अटक करत आहोत. त्यासाठी तपास पथक रवाना केलेले आहे. काय आहे का कारण धारदार शस्त्राने वार केलेला व्हिडिओ देखील व्हायरल आहे. त्याच्यावरती उर्वरित आरोपी अटक करून त्याचा सखोल तपास करून पुढील तुम्हाला माहिती देतो आम्ही. सोडणारी नंतर मारहाण झाली काय नेमकं?
त्याबद्दलच तपास चालू आहे. तपास पूर्ण होताच तुम्हाला माहिती देऊ आम्ही. सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. अभिषेक बिराजदार असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव असून तो डीजेच्या तालावर नाचत होता. सोलापुरातील फौजदारी चावडी या पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या तरुणाची नोंद करण्यात आलेली आहे. अभिषेक बिराजदार हा काही क्षणात आधीच नाश्ता करून नाचत होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नाचून दमल्यानंतर अभिषेक बिराजदार काही क्षण थांबला आणि त्यातच अभिषेकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात अभिषेकचं निधन झालं. या निमित्ताने कर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. येत्या सण उत्सवात डीजेला आवर घालता येईल का? शासनाने डीजेला निर्बंध लावून दिलेले आहेत. ते निकष सण उत्सव साजरा करणारे मंडळी पाळतील का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. BBS न्यूजसाठी भरत गोसावी, नाशिक. Oh,